गाईज आजचा व्लॉग खूपच जास्त खास आहे कारण इथे फक्त डान्स नाही तर खूप साऱ्या भावना आणि सुंदर मुमेंट्स आहेत. हळदी फंक्शनमध्ये ब्राईड आणि ग्रूमची धमाकेदार एंट्री झाली. सगळ्यांचा कलर थीम येल्लो होता, पण ब्राईड आणि ग्रूमने ब्ल्यू आउटफिट्स घालून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले. हॅलो गायज, हळदी आणि संगीतच्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. लास्ट ब्लॉग श्रीमंत पूजनाचा होता आणि तो कार्यक्रम खूपच छान झाला. सगळे अगदी नीट आणि सुंदर पार पडले आणि त्यानंतर लगेच काय हळदीचा कार्यक्रमही सुरू झाला. आधी नवरदेवकडचे हळद लावत होते आणि त्यासोबतच फोटोग्राफर फोटोही काढत होता छान प्रकारे. बाकी सगळेजण लाईनीत उभे होते, तुम्ही तर बघू शकता. त्यानंतर नवरीकडचे हळद लावण्याचा कार्यक्रमही सुरू झाला. गाईज, हळद लावताना नवरदेवाची आई अक्षरशः आनंदात न्हावून निघालेली दिसत होती, क्योंकि माँ के लिए बेटे की शादी सबसे बड़ा पल होता है और वो खुश क्यों ना हो. आखिर लाडले बेटे की हल्दी जो है. त्या स्माईलमध्ये आईचे प्रेम, अभिमान आणि असंख्य आठवणी दिसत होत्या. मुलाच्या लग्नाचा हा क्षण प्रत्येक आईसाठी आयुष्यातला सगळ्यात खास असतो. त्यानंतर लगेच एका बाजूला हळदीचा कार्यक्रम आणि दुसऱ्या बाजूला कझन्सची फुल ऑन मस्ती सुरू. गाईज, कझिन्स म्हणजे ना फंक्शन मधला फ्री एंटरटेनमेंट पॅकेज असतो. गाईज, सगळे जमले की कझिन्स म्हणजे फालतूपणा करण्यात नंबर 1. कोई कुछ भी बोले हम किसी का सुनने नहीं वाले. पॉज घ्यायचा नावच नाही. कुठला पण फंक्शन असो, ड्रामा नौटंकी आमची फिक्स असते. लातूर असो, पुणे असो, नगर असो, जगाच्या कुठल्यावर पाठीवर असो, आमचा फालतूपणा, हसणं, नक्कल करणं, एकमेकांची उडवणं आणि मेन म्हणजे गॉसिप करणं तर आमचा फिक्स असतं. तो कोई कुछ भी बोले आम्ही असेच राहणार. गाइज, और क्या चाहिए जब इतने अच्छे कजिन साथ में हो. तू नजर ना लगे गॉड. हमारी बागचोदी जब रील्स निकलते वक्त चालू थी ना, तब आप देख सकते हो श्रेयस और मैं एक दूसरे के ऊपर गिर गए नीचे. उठ के फिर से ऐसे हंस रहे थे जैसे कुछ हुआ ही नहीं है. जब सागर को पता चला कि मैं गिर गई तो फिर वो भागते भागते आया और उसने पूछा कि कुछ लगा है क्या, और फिर से हमारी मस्ती चालू हो गई गाइस. उसके बाद क्या गाइस, हल्दी का प्रोग्राम खत्म हो गया था. सब जन टी ब्रेक पे चले गए और मैं, मेरा पति भाई को रील्स निकालने के लिए दूसरे स्पॉट पे लेके आ गए. अजून काय गाइस, 7 वाजता संगीतचा प्रोग्राम होता आणि आम्हाला टाइम वरती पोहोचायचं होतं पूर्ण रेडी होऊन. तर आम्ही गेलो रूम वरती रेडी व्हायला. गाइस, माझा आउटफिट कसा दिसतोय आणि हे बघा याचा मेकअप चालू झालाय. थर्ड लुक ऑफ द डे अँड वी आर ऑल सेट फॉर द संगीत प्रोग्राम. गाईज, ऑनेस्टली एकाच दिवशी 3 प्रोग्राम्स, ते पण बॅक टू बॅक. इट्स सुपर हेक्टिक. आपल्याला सवय नसते बॅक टू बॅक फंक्शन्स अटेंड करायचे, बट ऑनेस्टली ब्राईड ग्रूम नंतर कझिन्सचा डान्स, त्याच्यानंतर सेपरेट मावशांचा डान्स, त्याच्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे. संगीत के लिए हम पहुंच गए थे वेन्यू पर. बहुत ज्यादा भीड़ दिखाई दे रही थी और एंट्री करते वक्त एंट्री पर ही गणपति बाप्पा की मूर्ति दिखी. खूप जास्त भारी वाटले. और क्या गाइज, बाप्पा को हाय बोल के हम आगे बढ़े और मैं देख रही थी मेरे कजिन्स सारे कहाँ बैठे. मैं ढूंढ रही थी उनको और हम जाके बैठ गए चेयर के ऊपर. फंक्शन चालू होने में 5 से 10 मिनट थे. ब्राइड और ग्रूम की धमाकेदार एंट्री होने वाली थी, तो हम सब वेट कर रहे थे. गाइज, एक और इम्पॉर्टेंट चीज, ये पूरी एंटायर वेडिंग प्लान की है वेडिंग वाइब्स वेडिंग्स एंड इवेंट वालों ने, और बहुत शानदार तरीके से उन्होंने ऑर्गेनाइज किया है. ओके, सो जोपर्यंत मी म्हणत नाही, प्लीज कोणी आपापल्या हाताला बोलवून सोडा. गाइज, उतने में ब्राइड और ग्रूम की एंट्री एकदम धमाकेदार फुल फिल्मी स्टाइल में होती है. At that moment, they announced for the balloons to be released in the sky. Sky full of balloons. What a moment. After the grand entry of the bride and groom, the Sangeet night performance began with the little star Ninath showcasing his style and swag with Pushpa. And then came the most awaited performance of the night, 3 girls lighting up the stage with their grace and energy. As you guys can watch the full dance performance with full audio on my YouTube reels, I have to follow YouTube policy, so I can't post it fully here with the original audio. गाइज, ये लड़कियों ने सच में स्टेज पे आग लगा दी. ऑनेस्टली गाइज, इतना भारी एनर्जी, एक्सप्रेशंस, एवरीथिंग वाज ऑन पॉइंट. और गाइज, आगे क्या बताओ. आफ्टर दैट एब्सोल्युटली धमाकेदार परफॉर्मेंस, द ग्रूम साइड लेडीज along with the groom's mother took the stage and took the night to another level with the amazing chumkas. Honestly, the energy at this age is just next level, on fire. The way they dance, the energy, the age, ट्रूली ऑन फायर गाईज. सगळ्या मावशांनी या सॉन्गवर ऑलमोस्ट 8 to 10 टाइम्स प्रॅक्टिस केली होती आणि मैत्रिणी या सगळ्यांकडनं प्रॅक्टिस करून घेतली होती. ती या सॉन्गची कोरिओग्राफर होती आणि ऑनेस्टली त्यांच्यासाठी हा पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्मन्स करण्याचा अनुभव होता. माझी छोटी मावशी स्टेजवर जाण्याआधी खूपच नर्वस होती. ती बोलत होती कसं होईल कसं नाही. मी स्टेजवर गेल्यावरती काही विसरली तर
असं तसं हे ते चालू होतं तिचं. पण जसं म्युझिक सुरू झालं आणि जशी ती स्टेजवरती गेली, सगळ्यांचा फिअर गायब, कॉन्फिडन्स त्यांच्या फेसवरती झळकत होता. सगळ्यांच्या तोंडावरती स्माईल होती आणि खरंच खूप जास्त आनंद वाटत होता त्यांना असं डान्स करून. आणि सगळे ऑडियन्समधले सगळेजण चेअर करत होते त्यांना. त्यांनी इतका जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता की आम्ही सगळे जोरजोरात वन्स मोर ओरडत होतो. खरंच सांगायचं तर स्टेजवर त्यांनी एकदम आग लावली होती गाईज. त्यानंतर आजच्या दिवसाचा सगळ्यात मोस्ट अवेटेड डान्स, आपला खरा मराठी मुलगा नवरदेव त्याच्या जिगरी मित्रांसोबत थेट स्टेजवर आला. फुल ऑन मराठी गाण्यावर स्टाईल, स्वॅग आणि जबरदस्त स्टेप्स आणि प्रत्येक मूव आपल्या लाडक्या बायकोसाठी समर्पित. गाईज, ग्रूमच्या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर लगेच ब्राईड आणि ग्रूमचा परफेक्ट कपल डान्स झाला. खरंच सांगायचं तर शब्द कमी पडतील इतका सुंदर, ग्रेसफुल आणि हार्ट टचिंग परफॉर्मन्स होता. प्रेम, केमिस्ट्री आणि एलिगन्स सगळंच एकदम परफेक्ट होतं. आणि सोबतच आपण इथे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत, तर सोबत आपण बघूयात की तुम्ही सगळे किती ओळखताय या दोघांना. तर तुम्ही थोडंसं पुढे यायचं आहे. येस, आणि एकमेकांना पाठ करून उभं राहायचं आता. हां, सो आता पिंक रोज जो आहे तो ऑब्व्हियसली नेहा आहे आणि व्हाईट रोज जो आहे तो परिमल आहे. ठीक आहे. सो जे काही आन्सर असेल, इवन तुम्ही पण तुमच्या जागेवरून ओरडू शकता, परिमल किंवा नेहा. ओके, लेट्स सी की सगळी फॅमिली मेंबर्स किती तुम्हाला ओळखताय आणि तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखताय. पैकी पहिला मूव कोणी केला होता? नॉर्मली युज्युअल डेजमध्ये रेडी होण्यासाठी टाइम जास्त कोणाला लागतो? ओके. Guys, the last and best performance was by groom, sister and Jiju. They absolutely killed it. आता लग्न आहे तुमचं, एवढी सुंदर बायको आहे, म्हणजे आता मुलाचं पण लग्न होतंय. सो तुम्हाला काय वाटतं? ते लोक म्हणतात ना की जो शादी का लड्डू खाए वो भी पछताए, जो ना खाए वो भी पछताए. सो तुमचं काय म्हणणं आहे की लग्न केलं पाहिजे? केलं पाहिजे? किती वेळा केलं पाहिजे? एकदाच केलं पाहिजे. ओके. Guys, see you in next one. Cha cha, bye bye.